IASची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, रात्रंदिवस मेहनत करावी लागते. मात्र तेवढाच मोठा प्रवास संघर्षाचा त्यानंतर सुद्धा सुरू होतो. कारण का अनेक पदांवर जायचं असतं, लोकांच्या प्रश्नांना रोज सामोरं जात त्याला तोंड द्यायचं असतं आणि त्याचा समाधान काढायचा असतो. आपल्यासोबत असेच एक IAS ऑफिसर आहेत, अर्थातच सुरेश काकाणी सर, जे आता महापालिका अतिरिक्त आयुक्त या पदावर होते मुंबई महापालिकेच्या आणि त्याच त्यांचा शेवटचा दिवस आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, एक मोठी कारकीर्द आणि आपण पाहत आहोत की कोविडचा जो काळ प्रामुख्याने राहिला त्याच्यामध्ये खूप मेहनत करावी लागेल सगळ्यांनाच. हा चॅलेंजिंग होता का तुमच्या कारकिर्दीतला? निश्चितपणे चॅलेंजिंग होता. किंवा आपण आता जेव्हा वेगवेगळे डिझास्टर आपण पाहतो त्या डिझास्टरमध्ये ते काही कालावधीसाठी असतात आणि नंतर मग ते संपतात. मग तो भूकंप असो, पूर असो, एखादी दरड कोसळण्याची घटना असो. परंतु कोविड सिच्युएशन, पॅन्डेमिक सिच्युएशन जी होती ती कधी सुरू होईल आणि कधी संपेल, किती वरच्या लेवलला जाईल, किती तळाला जाईल, किती पेशंट असतील, किती बेड्स लागतील, ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय असतील, म्हणजे काहीच माहीत नव्हतं. जगामध्ये देखील मग ते WHO सारख्या संस्था असो किंवा मग ICMR सारख्या भारतीय ज्या शीर्ष संस्था असो, यांनीसुद्धा ज्या गाईडलाईन दिल्या त्या त्यासुद्धा गाईडलाईनमध्ये नेमकं त्याचप्रमाणे घडेल असं काही शाश्वती वाटत नव्हती. आणि त्यामुळे याला सामोरं कसं जावं हे निश्चितच एक आव्हानात्मक बाब होती. परंतु या आव्हानाला मुंबई महानगरपालिका, मुंबईतील सर्व जनता, इथे लोकप्रतिनिधी, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पालकमंत्री महोदय, सगळ्यांच्या सहकार्याने आपण या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणामध्ये निश्चितपणे आहे, परंतु अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. म्हणून आपल्याला अधिक काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कुठे तुम्हाला वाटलं की पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, कुठे वाटलं की हे खूप चॅलेंजिंग होतं आणि कधी वाटलं की हो आता आपण नियंत्रण मिळवलेलं आहे? जेव्हा पहिल्या लाटेची जेव्हा सुरुवात झाली, साधारणतः 11 मार्चला पहिला पेशंट आपल्याला आढळला आणि त्याच्यानंतर सुरुवातीला काही दिवस वाटलं होतं की आपण लवकर नियंत्रण आणू शकू. पण जसजशी दररोज संख्या वाढत होती तेव्हा लक्षात आलं की ही आता आपल्याला पुढे फार मोठी तयारी करावं लागेल. पण त्यावेळेसपासून आपण नियोजन केलं. साधारणतः एका महिन्यानंतर मी नियोजनाला सुरुवात केली की आणखी बेड्स लागतील, क्वारंटाईन सेंटर्स लागतील, बाकीच्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. आणि मग तिथे आम्ही आमची क्षमता वाढवून टप्प्याटप्प्याने वाढवून 1 लाख बेडपर्यंत आपण नेली. आणि त्या 1 लाख बेडचा उपयोग फार झाला. आणि त्याच्यानंतर मग या बेडवर जे दाखल होणारे रुग्ण आहेत त्यांना ऑक्सिजनची गरज लागेल, व्हेंटिलेटरची गरज लागेल, ICU बेडची गरज लागेल, ते सुद्धा आपण नियोजन केलं. आणि हे नियोजनामध्ये जितके बेड आपण उभारले होते तितके पेशंट जरी आले नसले तरी पण आपली सज्जता होती. आणि कोणालाही बेड वाचून किंवा ऑक्सिजन वाचून किंवा औषधं मिळत नाही अशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं नाही निदान मुंबईमध्ये. आणि आपण बऱ्याच लोकांचा आपण सेवा देऊ शकलो, त्यांना जीवनामध्ये पूर्ववत त्यांना कार्यात करू शकलो, याचं देखील एक समाधान आहे. त्याचबरोबर मुंबई जे काही काम करत असते मुंबई महापालिका, त्याचं मॉडेल इतर महापालिका उचलत असतात. कोविड एक असं होतं, सर्वांसाठी नवीन होतं. तर इतर महापालिकेने किती तुमचा मॉडेल उचलला, तुमच्याशी संपर्क केला असेल, तुमच्याशी अनेक जे प्रशासकीय बाबी असतात त्या समजून घेतल्या असतील? यामध्ये फार महानगरपालिका म्हणजे देशातील ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत, उदाहरणादाखल द्यायचं झालं तर दिल्ली महानगरपालिकेची टीम इथे आली होती अभ्यास करायला. अमेरिकेचे जे आपले इथले कौन्सिल जनरल आहेत ते स्वतः आले होते अभ्यास करायला. नेदरलँडचे आले होते की त्यांना कशी व्यवस्था तुम्ही केलेली आहे. म्हणजे पाश्चात्य राष्ट्र, देशातील शीर्षस्थ संस्था आणि त्यासोबत माननीय सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले होते महानगरपालिका आयुक्तांना की त्यांनीसुद्धा बाकीच्या महानगरपालिकांना देखील किंवा बाकीच्या राज्यांना देखील याची कल्पना द्यावी मुंबई मॉडेल काय आहे. नुकतंच साधारणतः 40च्या वर वरिष्ठ IAS अधिकारी TISS या संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी आले होते. तिथेसुद्धा त्यांनी मुंबई मॉडेल प्रत्यक्ष काय आहे, थेरॉटिकली काय आहे आणि धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये जाऊन देखील त्यांनी प्रत्यक्ष पाहणी देखील केलेली आहेत. म्हणजे प्रत्येक शहरांनी थेटपणे संपर्क साधून किंवा अप्रत्यक्षपणे याचा हा मॉडेल रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात प्रत्येक शहराची परिस्थिती, तिथली व्यवस्था ही वेगवेगळी जरी असली तर त्या मॉडेलमध्ये काही फेरबदल करून निश्चितपणे वापर केला. आणि आज आपण बघतो आहे की मुंबई आणि बाकीचा जो देशातला भाग आहे तो त्यामध्ये कोविडची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये आहे. आणि आपण याच पद्धतीने लोकांचं सहकार्य असलं आणि कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचं आपण जर पालन केलं तर निश्चितपणे आपण अधिक चांगलं राहू शकू, आपलं आरोग्य चांगलं राहू शकेल.
त्याचबरोबर संबंध प्रवास आता आठवत असताना कारकिर्दीतला कसा वाटतं? निश्चितपणे समाधान वाटतं आणि एक दैवाने दिलेली संधी आहे असं मी मानतो. कारण या संधीमध्ये आपल्याला सेवा करण्याचा चान्स मिळाला, पॅन्डेमिक सिच्युएशन हँडल करायला मिळाली आणि अनेक अनुभव घेता आलेत. दिवसागणिक परिस्थिती बदलत होती, दिवसागणिक निर्णय बदलत होते, निर्णयाची अंमलबजावणी होत होती. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जितका या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जितकं शिकायला मिळालं तितकं मागच्या कालावधीत मिळालं असं म्हणता येणार नाही. अनुभव संपन्न आपण होत गेलो आणि निश्चितपणे आपण भविष्यासाठी आपण मुंबईलाच नव्हे तर पूर्ण देशाला आपण तयार करण्याच्या मार्गावर आहोत. प्रत्येकजण आपापल्यापरी प्रयत्न करत आहेत. मुंबईमध्ये देखील आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत, सुविधा ज्या आहेत ते बळकट करण्याचा प्रयत्न करतो आहेत. सेकंडरी टर्शरीमध्ये देखील त्यामध्ये रिसर्चकडे किंवा एज्युकेशनकडे जास्त फोकस आपण देतो आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या निमित्ताने करता आल्या. म्हणजे आपत्ती जरी आली तर त्या आपत्तीचं इष्टापत्तीमध्ये कसं रूपांतर करायचं हे आपण हे जे ब्रीद होतं ते सुद्धा आपण खरं उतरवण्याचा प्रयत्न केला आणि या आपत्तीचं इष्टापत्तीमध्ये आपण रूपांतर आपण आता करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत आणि तसं आपला प्रयत्न सुरू आहे. दुसरं असं की या दरम्यान अनेक आरोप प्रत्यारोपही झाले. अर्थातच पॉलिटिकल पार्टीजने भ्रष्टाचाराचे आरोप लावले की कोविड सेंटर्समध्ये भ्रष्टाचार अमुक. त्याला तर तुम्ही कसं काय? कुठलीही एखादी जेव्हा सार्वजनिक व्यवस्था असते त्यामध्ये गुणदोष असू शकतात, परंतु अंतिम हेतू आपला हाच होता की सर्वसामान्य जनतेपर्यंत किंवा पेशंटपर्यंत आपल्याला कसं पोचता येईल लवकरात लवकर आणि तशी कशी त्याला सेवा देता येईल. आणि आरोप झाले तर त्यावर चौकशी होईल, चौकशीनंतर जे कोणी दोषी असेल ते कारवाई होईल. परंतु मला हेही सांगितलं पाहिजे की आपण जी व्यवस्था जी निर्माण केली होती ती अत्यंत पारदर्शक आपण व्यवस्था केली होती. काही चुका झाल्या असतील, कारण जेव्हा आपण लढायला जातो तर हा वार असा करायला पाहिजे होता, ही बचाव असा करायला पाहिजे होता, हे आपल्याला ॲनालिसिस केल्यानंतर लक्षात येतं. परंतु वेळेवर समोरची परिस्थिती कशी आहे त्याच्यावर आपण प्रक्रियेमध्ये न अडकून पडता आपला ध्येय आपण कसं साध्य करता येईल तो आपला प्रयत्न होता. आणि निश्चितपणे आरोप प्रत्यारोप जरी झाले तरी चौकशी होईल, परंतु त्यामध्ये आमची यंत्रणा कुठेही विचलित झाली नाही किंवा त्यांनी असं कुठं वाटलं नाही की आपण आता माघार घ्यावी आणि या आरोपाला उत्तर द्यावं. ह्या दोन्ही गोष्टी आम्ही सुरळीतपणे चालू ठेवल्या आणि त्यामुळे चौकशी हा एक भाग आणि आपलं काम हा एक भाग, हे आम्ही त्या चौकशीचा किंवा त्या आरोपाचा आमच्या कामावर परिणाम होऊ दिला नाही हे सुद्धा एक नमूद करावं असं वाटतं. 2 प्रश्न विचार. पहिला की 2003 ते आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो कोणत्या शब्दात आठवाल? टप्पे असतात प्रत्येक IAS ऑफिसरच्या आयुष्यातले, कोणता टप्पा अधिक महत्त्वाचा ठरला? अर्थातच शेवटचा टप्पा अधिक महत्त्वाचा होता. याच्या पूर्वीचे टप्पे देखील ते महत्त्वाचे होते. नांदेडला जिल्हाधिकारी असताना देखील पाण्याची भीषण टंचाई झाली होती. तर तिथे 150 किलोमीटरहून आपण नदीपात्राद्वारे आपण पाणी आणलं कमीत कमी वेळामध्ये. तो एक देखील एक चांगला आपला मनात लक्षात राहील अशी ती बाब होती. परंतु ही कोविडची जी सिच्युएशन होती 2 वर्ष 2.5 वर्षामध्ये, तर ती हाताळण्यासाठी मिळालेली संधी आणि संधीचं आपण इष्टापत्तीमध्ये केलेलं रूपांतर हा निश्चितपणे चिरकाल साठी स्मरणात राहील आणि त्याचं विस्मरण होणं कठीण राहील. पुस्तक लिहावंसं वाटेल? निश्चितपणे तसा विचार आहे आणि नजीकच्या भविष्यात कदाचित ते यशस्वी होऊ शकेल. पुढची भविष्याची वाटचाल काय ठरवली? संधी मिळाली तर काम आपलं करावं किंवा आपल्या संधी शोधावा आणि जनतेसाठी आपल्याला काय करता येईल, विविध पर्याय खुले आहेत आणि त्या पर्याय निश्चितपणे काहीतरी घडेल आणि संधी मिळेल असा विश्वास आहे. मागे वळून बघताना समाधान निश्चितपणे आहे. आपण चांगलं काम करू शकलो असतो तेही गोष्ट आहे, कारण समाधानी राहिलं की थोडी कॉम्प्लेसन्सी येते किंवा थोडी लॅथर्जी येते, ते येऊ नये. पण आणखी आपण चांगलं काम कसं करता येईल हा विचार सतत मनात असतो आणि तोच विचार आजही आहे. सर, पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. कॅमेरामॅन अरविंद मोरेसह समीर भिसे, TV9 मराठी, मुंबई.